मुंबईत 11 जुलै 2006 ला 7 धावत्या लोकल्समध्ये झालेल्या स्फोटांमुळे संपूर्ण देश हादरला होता. केवळ 11 मिनिटांमध्ये 7 ठिकाणी हे स्फोट झालेले, ज्यात 209 मुंबईकरांचा मृत्यू झाला तर 700 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. माटुंगा रोड, माहीम, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, बोरिवली, मीरा रोड या ठिकाणी हे बॉम्बस्फोट झाले. संध्याकाळी 6:24 पहिला बॉम्बस्फोट झाला आणि अखेरचा स्फोट हा 6:35 झाला. यात माहीममध्ये सर्वाधिक 43 लोकांचा मृत्यू झाला होता, तर यानंतर सर्वाधिक 31 लोकांचा मृत्यू हा मीरा रोड भाईंदर दरम्यान लोकलमध्ये झालेल्या स्फोटात झालेला. अतिरेक्यांनी पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल्सना लक्ष्य केलेलं. यात चर्चगेट विरार आणि चर्चगेट बोरिवली अशा विविध लोकल्समध्ये प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते. सर्व बॉम्ब हे फर्स्ट क्लास डब्यांमध्ये आणि संध्याकाळी जेव्हा लोकलला गर्दी असते त्यावेळेत ठेवण्यात आलेले. याच प्रकरणात हायकोर्टानं तब्बल 19 वर्षांनंतर 11 जणांची निर्दोष सुटका केली आहे. आता राज्य सरकार याच निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे. एवढ्या मोठ्या घटनेच्या तपासावर कोर्टाच्या या निर्णयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहेत.